तर कृपया करून आतापर्यंत जसं सहकार्य केलंय तसं याही सामन्यामध्ये तुमचं सहकार्य बघायला भेटेल. तरी कृपया करून लाईनमॅनने आपली जागा घ्यायची आहे. मैदानाच्या चारी बाजूने आपला आपला प्रस्ताव स्थापित करायचा आहे. हे क्रिकेटचं वेळ आहे. हेच तुम्हाला कुठे ना कुठे तर आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाणार आहे. लोक बोलतात कसलं वेळ आहे, तर हे क्रिकेटचं वेळ आहे. हा नाद आता सोडून द्या असे घरचे नेहमी बोलतात, पण ही नशा एवढी वाढली आहे मित्रांनो की सुटत नाहीये. जसं तुम्ही बघितलं असता तलीरामची पावले आपोआप जशी बारकडे वळतात तशीच पावले आमची कुठे ना कुठे मैदानाकडे वळतात आहेत मित्रांनो. लोक बोलतात बस कर आता, बस कर की तुझं वय झालंय, थकलास तू आता सोडून दे. परंतु शरीर थकलेलं माझं दिसत नाही, मन अजून कसं थकलेलं नाही, कारण जोपर्यंत शर्यत अजून संपलेली नाही आणि मी अजून हरलेलो नाही आहे. त्यामुळे क्रिकेटचा जोश हा मनामनातून ठासलेला आहे मित्रांनो सर्व युवा खेळाडूंमध्ये. तसं त्यांच्यासाठी आपल्याला भेटणारे प्रोत्साहन व वरिष्ठांचं प्रोत्साहन कुठे ना तरी प्रोत्साहित करतं मित्रांनो आपल्याला. त्या प्रोत्साहनाच्या द्वारेच आपण हा UPLचा 4था सीझन पार पाडतोय. उमरे ग्रामस्थ मंडळांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय कमिटी मार्फत. सर्वांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपादन चेअर मांडलेले आहेत, तरी जे कोणी ग्रामस्थ असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थान बनवायचंय. पुन्हा एकदा सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात करतोय. या सामन्याला सुरुवात करण्याच्या आधी आपलं मान दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरा दरातून नाद गुंतला की हा महाराष्ट्र माझा. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती राजा. मला मानाचा मुजरा करून मी समालोचक श्रीमान मंदार शिर्के सर्व क्रिकेट रसिकांचं या उमरे प्रीमियर लीग म्हणजे सीझन 4 या रोमांचकारी अशा सामन्यामध्ये तुमचं स्वागत करत आहे. सर्व प्रेक्षकांनी भरलेलं हे मैदान आपण बघत आहात मित्रांनो. याचा आस्वाद घेता येतो. दुसरा सेमीफायनलचा सामना हा होतो तो डिंग डंग 11 वर्सेस लोंढे ब्रदर याच्यामध्ये. हॅलो हॅलो मंदार, टू व्हीलरची चावी हरवली. त्याला किचनला ओवी नावाचं किचन आहे, त्याला जर कोणाला भेटली असेल तर द्यायची आहे. ओवी नावाचं किचन आहे त्याला. हॅलो, विहा मनोज कांबळे हिचा आज वाढदिवस आहे, तरी तिला या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी जरा टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. विहा मनोज कांबळे हिचा आज वाढदिवस आहे, तरी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जरा. धन्यवाद मिथुन. पुन्हा एकदा आपण सेमीफायनल मैदानाकडे येतोय मित्रांनो आणि आपण बघत आहात की मैदानाकडे कोणाची पावले चालताना दिसत आहेत. तर ती दिसत आहेत गिरीश लोंढे, स्वतः लोंढे ब्रदर्स संघाचे संघ मालक आणि आयकॉल प्लेअर, नॉन स्ट्राईकचा भार सांभाळतो, हायड्रो फलंदाज म्हणून ओळखला जाणारा, मेड इन पुणे म्हणून ओळखला जाणारा सुशांत, स्ट्राईकचा भार सांभाळेल तो डिंगडॉग 11 संघाचा एक अष्टपैलू असा गोलंदाज आणि फलंदाज मुकेश उकिरडे. हा सेमीफायनलचा सामना सर्व प्रेक्षकांनी सर्व लाईव्हमनने आपापली जागा घ्यायची आहे आणि या मॅचचा आनंद आणि आस्वाद घ्यायचा आहे. आणि नक्कीच हा आस्वाद या दोन्ही संघांकडून आपल्याला बघायला भेटेल, यात कणमात्र शंका नाही. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय आलेला आहे की सामन्याला सुरुवात करायची आहे. मुकेश टू गिरीश, सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू जोरदार फलटवण्याचा चेंडू हा होता. गिरीश यांनी लेग साईडच्या दिशेने भिरकवलं. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते लेग साईडच्या दिशेने. 2 धावा घेण्यात मात्र यश आलेलं आहे ते गिरीश याला. सुंदर सुरुवात वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र ओपन केलेलं आहे ते गिरीश लोंढे याने. या झालेल्या आधीच्या सामन्यामध्ये मोठे फटकेबाजी बघायला भेटली होती, परंतु मोठे फटके अजून काही गिरीशच्या बॅट मधून आपल्याला बघायला भेटले नाही आहेत. ते या सामन्यामध्ये नक्कीच भेटतील अशी आशा असेल नक्की लोंढे ब्रदर्स संघाकडून. त्या दरम्यान तितका ताकदीचा असा गोलंदाज आपण बघतोय तो मुकेश उकिरडे. पहिल्या षटकाचा खेळ, पुढचा चेंडू घेऊन गिरीश टू मुकेश, आखून टप्प्याचा चेंडू. गिरीश यांना मात्र काही संवाद नसावा. निर्धाव चेंडूची सांगता करतो, सुंदर असं कमबॅक करता तो मुकेश आपल्या संघासाठी.
दोन्ही संघाचा मित्रांनो आपण जर कॉम्बिनेशन बघितलं तर अष्टपैलू खेळाडूंचा ताळमेल असलेले दोन्ही संघ डिंग डॉंग 11 वर्सेस लोंढे ब्रदर्स यांच्यामध्ये बघायला भेटतंय. पुन्हा एकदा मुकेश मुकेश ऑफ सोडून चालेला हा चेंडू वाईटची मागणी नक्कीच केली होती गिरीशाने. पंचांवरती काही परिणाम नाही. सुंदर असा कमबॅक करतोय तो मुकेश. सुंदर चेंडू लगातार दुसरा चेंडू आणि निर्धाव जाताना मुकेश याच्या षटकामधून गिरीश टू मुकेश. सुंदर असा सेमीफायनलचा सामना बघायला भेटतो इथे. असंख्य असा प्रेक्षकांच्या ताळमेळामध्ये हा सामना बघायला भेटतोय. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू तितकाच हेलिकॉप्टर असा शॉट बघायला भेटला. सुंदर चेंडू तितकं सुद्धा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. स्वतः कॅप्टन कर्णधार डिंग डॉंग 11 सोपतील याच्या मार्फत. परंतु 2 धावा घेण्यात मात्र रोखू शकले नाही आहेत ते गिरीश याला. 2 धाव संख्येने टीमचा स्कोरबोर्ड मात्र जाऊन पोहोचला येतो. 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. 4 चेंडू आणि 4 धावा. पहिल्या षटका घेऊन आलाय तू मुकेश. वारंवार फिल्डिंग मध्ये दिसताना आपल्याला मित्रांनो परिवर्तन करताना दिसत आहेत ते डिंग डॉंग 11 संघाचे गोलंदाज. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला हा चेंडू नक्कीच वाईटची मागणी केली होती. पंचांचा निर्णय असेल तो वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव खर्च करतोय तो मुकेश आहे आपल्या षटकामधून. टीमचा स्कोर जाऊन मात्र पोहोचला आहे तो. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 5 धावा. हा दुसरा सेमीफायनल सामना चालू. रंगतचा सामना बघायला भेटतोय. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू तितकाच ऑफसाईड दिशेने ढकललेला हा चेंडू गिरीशाने. नक्की त्या साईडला क्षेत्ररक्षण प्रथमेश भोगले यांचं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. कुठे तुकडे खराब तुला म्हणावा लागेल इथे. 2 धाव घेण्यात मात्र यश आलेलं आहे ते गिरीश आणि सुशांत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. या 2 सलामी फलंदाजाचा एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हटलं तर सुंदर कॉम्बिनेशन असं खुद्द तालमेल असं बघायला भेटतो या लोंढे विरुद्ध सलामीच्या फलंदाजांकडून. या 2 धावांसाठी टीमचा स्कोर जाऊन पोहोचला आहे तो 7 धावा. पुढचा चेंडू घेऊन मुकेश मुकेश टू गिरीश. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारायचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच वाईटचा मागणी केली असतील परंतु यष्टी सोडून ऑफसाईडची यष्टी सोडून मारण्याचा प्रयत्न होता. पंचांवरती मात्र काही परिणाम नाही. निर्धाव चेंडूची पहिल्या षटकाची सांगता होते इथे मुकेश याच्या तर्फे. पहिल्या षटकाच्या समाधीनंतर रोखून ठेवले ते मुकेश याने गिरीश आणि सुशांत याला 7 धावेवरती. पुढचं षटक कोण घेऊन येतोय आपल्या संघासाठी डिंग डॉंग 11 संघाकडून हे पाहणं नक्कीच विलोभनीय असेल आपल्यासाठी. आणि आपण पाहतोय डिंग डॉंग 11 संघाकडून एक मोठा अष्टपैलू खेळाडू म्हणजेच निलेश भोगले. एक नामांकित असा आयकॉन प्लेअर डिंग डॉंग 11 संघाचा आपण मैदानामध्ये बघतोय. त्याचा सामना करेल तो एक हायटर फलंदाज सुशांत मेड इन पुणे. राईट बरोबर मारा करेल तो निलेश. निलेश तो सुशांत. मी आधीच बोललो सुंदर असा चेंडू निलेश यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतोय. मटकीला मोड नाही.
आणि दोन उत्कृष्ट असा षटकार बघायला भेटले होते याच्या बॅटमधून. मोठे फटके मारण्यात काबिल असा हा गोलंदाज आपल्याला स्ट्राईकच्या बघायला भेटतोय लोंढे प्रदेश संघाकडून. आणि बॉलिंग स्ट्राईकला आपल्याला बघायला भेटतोय तो प्रथमेश. या आधीच्या झालेल्या सामन्यामध्ये एक निर्णायक बॉलर ठरला होता तो प्रथमेश. केवळ 2 विकेट घेऊन फक्त 2 रन डिलिव्हर केला होता आपल्या संघांमध्ये. आणि जर का सौरभची विकेट घेतली तर गणेश शिर्के याच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते प्रथमेश भोगले याला पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेने ढकललेला चेंडू यष्टी कुठे ना कुठेतरी बाई सरसावताना दिसतोय प्रथमेश भोगले. आणि पंचांचा निर्णय वाईट चेंडू येतोय. कमबॅक करणं मात्र हा प्लेअर जाणतो कोणत्या पद्धतीने कमबॅक करायचंय, कोणता चेंडू कुठं डिलिव्हर करायचा आहे. हा अनुभवी असलेला हा गोलंदाज मात्र मैदानामध्ये बघायला भेटतोय. तितक्या ताकदीचा असा फलंदाज बघायला भेटतो स्ट्राईक लाईनने सौरभ याच्या माध्यमातून. एक धावसंख्या टीमचा स्कोअर जाऊन पोहोचलाय तो 13 धावा. पुन्हा एकदा राईट वर जातोय प्रथमेश. फुलटॉस चेंडू लेफ्ट साईडला दिसला बिरकल कॅच झेल होऊ शकेल का. आणि नक्की 6 धावा भेटतोय. लायमनने आपला निर्णय सांगायचा आहे पंचांना. पंचांचा निर्णय असेल तो 4 धावा. चौकार मारा है, छक्का अभी बाकी है. अभी तो आगाज देखा है, अंजाम माना अभी बाकी है मित्रांनो. पुन्हा एकदा लेफ्ट साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू नक्कीच मांग केली ती वाईटची. आणि पंचांचा निर्णय असेल तो एक अतिरिक्त धाव. टीमचा स्कोअर मात्र नेऊन ठेवलाय तो 18 धावांवरती. कुठेतरी कमबॅक करावं लागेल प्रथमेशाला. सुंदर असा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो तो डिंगडॉंग 11 संघाचा. कमबॅक करणंही जाणतो असा प्लेअर. पुढचा चेंडू घेऊन राईटवर मारा करेल प्रथमेश टू सौरभ. सुंदर चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता. कटआउट लागून लेग साईडच्या दिशेने गेलेला हा चेंडू एक धाव घेण्यात मात्र यश आलेलं आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कुठे ना कुठेतरी. हॅलो मंदार, जर सौरभ याने जर षटकार लगावला तर नितीन कांबळे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला. पुन्हा एकदा प्रथमेश टू सौरभ टू प्रथमेश. पुन्हा राईटमध्ये विकेट. सुंदर चेंडू होता. एक यॉर्कर चेंडू म्हणावा लागेल. तितकाच एक हेलिकॉप्टर शॉट म्हणून खेळून काढा. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते. इथे सुंदर तितकं दिनेश भोगरे याच्या माध्यमातून कुठेतरी एक धाव मात्र रोखण्यात यश आलेलं आहे. ते तालमेलचा कुठेतरी अभाव म्हणावा लागेल तो मुकेश याच्या दरम्यान. या 3 धावसंख्येने टीमचा स्कोरबोर्ड मात्र जाऊन पोहोचला येतो 23 धावा. तिसऱ्या षटकाचा मात्र मित्रांनो इथे खेळ आपला प्रगतीपथावरती दिसतोय प्रथमेशाच्या स्वरूपामध्ये. आता स्ट्राईकचा भार सांभाळेल तो एक युवा नेतृत्व म्हणजे केतन टू प्रथमेश. सुंदर असा चोळ हात झेल होऊ शकेल का. स्वप्नील बघूया 4 होऊ शकेल का. पण सुंदर असा फटका केतनच्या बॅटमधून बघायला भेटत आहे तो. कुठे ना कुठेतरी अनुभवी खेळाडूच्या मागे युवा नेतृत्व हवी ठरतंय असं या मैदानामध्ये बघायला भेटतंय केतन याच्या माध्यमातून. कारण प्रथमेशला स्ट्राईक न मारणं हे एवढा अनुभवी गोलंदाज. आणि 4 धावा भेटतात त्या चेंडूवरती. 4 धावेने टीमचा स्कोरबोर्ड जाऊन ठेवतोय तो. 27 धावांवर पोहोचवलंय केतन. आणि सौरभ सुंदर फटकेबाजी करतोय आपल्या लोंढे संघासाठी. पुन्हा एकदा राईटवर मारा करेल तो प्रथमेश. सुंदर चेंडू. एक उंच चेंडू. झेल होऊ शकेल का. हा झेल जर घेतला की मोठी विकेट. आणि हा झेल टिपला गेलाय तो स्वतः संघ मालक महेंद्र बोगले यांच्या सुरक्षित पंजामध्ये चेंडू प्रस्थापित होतोय. आणि मोठी विकेट म्हणजे केतन याच्या आधीच्या आलेल्या चेंडूमध्ये 4 धावा प्राप्त केल्या होत्या. आणि पुढच्या चेंडूमध्ये कमबॅक करताना भेटतोय
तो लोंढे संघाचा 30 धावा. पुन्हा एकदा प्रथमेश, त्याला सामना करेल तो रुपेश. प्रथमेश टू रुपेश, राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू लेफ्टच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न होता. वाईटची फक्त माग केली होती, पंचांवरती काही परिणाम नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर कमबॅक केले ते शेवटच्या चेंडूवरती प्रथमेश याने. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय तो 30 धावा लोंढे संघाकडून. आणि चौथा आणि निर्णायक षटक कोण घेऊन येईल? डिंगडॉग 11 संघाकडून चौथं षटक. आणि या त्याही सेमीफायनल सामन्यामध्ये आणि या मैदानामध्ये भाजपा तालुका अध्यक्ष दादा दली यांचं आगमन झालेले आहे ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तरी सर्वांनी त्यांचं स्वागत टाळ्या वाजवून करायचं आहे. या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्याने आपली उपस्थिती देऊन एक मोठं असं सहकार्य आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देतात आहेत. सर्व असे आपले गावचे गावकरी मंडळ तसेच सर्व मोठे अधिकारी यांचा आशीर्वाद आम्हाला या खेळाडूंना लाभला आहे. त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय या कॉमेंट्री बॉक्स तर्फे. सेमीफायनलचा पहिल्या इनिंगचा चौथा षटक घेऊन येतोय तो स्वप्नील. त्याचा सामना करेल एक हायडर फलंदाज म्हणून सौरभ टू स्वप्नील. शेवटचं षटक घेऊन आला. एक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जाणार जे षटक आपल्याला बघायला भेटते या मैदानामध्ये ते म्हणजे चौथं षटक. पंचांच्या उजव्या बाजूने मारा केला तो स्वप्नील. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने मारले टाकलेला हा चेंडू लेग साईडच्या कुठे ना कुठेतरी यष्टीची धाव घेताना हा चेंडू पंचांचा निर्णय असेल तो एक अतिरिक्त धाव बघायला भेटते याच्या चेंडू मधून. टीमचा स्कोर बोर्ड आता जाऊन पोहोचतो 31 धावा. स्वप्नील होता षटकाचा पहिला चेंडू येणं अजूनही बाकी असेल. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. काय निलेश फिल्डिंग करू शकेल का? खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते निलेशाच्या माध्यमातून. आणि पंचांचा निर्णय एक सामन्यामध्ये चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूमध्ये ट्विस्ट बघायला भेटत आहे तो म्हणजे नो बॉल. म्हणजेच एक अतिरिक्त धाव आणि 4 धावा. म्हणजे टोटल या धावेत 5 धावा खर्च केलेल्या आहेत या चेंडूवरती स्वप्नील याने. कुठेतरी खराब सुरुवात म्हणावी लागेल ती पहिल्या षटकाची. स्वप्नीलच्या वैयक्तिक पहिल्या षटकाची खराब सुरुवात. षटक घेऊन आला तो स्वप्नीलचा सामना करेल एक सलामीचा असा धडकाचा फलंदाज सौरभ. लेगच्या दिशेने भिरकावण्याचा चेंडू होता परंतु सुंदर असं कमबॅक केलंय ते स्वप्नील याने. नक्की स्ट्राईक करण्याचा प्रयत्न असेल तो सौरभ याचा. धावबाद करण्याचा नक्की निर्णय असेल आणि धावबादून परतावं लागतंय ते रुपेश याला नक्कीच. धन्यवाद रुपेश. मोठी विकेट बघायला धावबादच्या स्वरूपात आपल्याला बघायला भेटते. त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आलाय तो वेदांत. स्ट्राईकचा भार सांभाळेल तो शेवटच्या षटकामध्ये सौरभ टू स्वप्नील. एक आखूड टप्प्याचा चेंडू लेगच्या धीरे भिरकावलेला आज झेल होऊ शकेल का? किती धावा येतात तर 6 धावा खर्च केले ते स्वप्नीलने या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती. मोठा फटका
या 6 धावसंख्येने टीमचा स्कोर नेऊन ठेपवलाय तो सौरभ याने 43 धावांवरती. कुठेतरी महागडे षटक बघायला भेटतंय त्या डिंगडॉंग 11 संघाकडून. स्वप्नील याचा पुन्हा एकदा एक आकुटपाचा चेंडू नेक्स्टच्या दिशेने मारलेला चेंडू आज झेल होऊ शकेल का? परत सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न होता आदित्य याचा. झेल मात्र यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. खराब क्षेत्ररक्षण कुठे लॉंगॉनच्या दिशेने आपल्याला बघायला भेटतंय. ते डिंगडॉंग 11 संघाकडून त्याचा फायदा घेतलाय तो सौरभ आणि वेदांत याने. या 2 धावसंख्येने टीमचा स्कोर जाऊन ठेवतोय तो मात्र 45 धावांवरती. स्वप्नील याला कुठे ना कुठेतरी कमबॅक करावं लागेल या आपल्या शेवटच्या षटकामध्ये. एक खानामारीचं षटक तो साध्य करताना दाखवत आहे तो सौरभ. स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला दिशेने टाकण्याचा प्रयत्न. सुंदर असा चातुर्याची अशी गोलंदाजी बघायला भेटत आहे ती स्वप्नील याच्या माध्यमातून. बॅट्समनचा कुठे ना कुठेतरी अंदाज घेतला असेल तो स्वप्नीलने स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडूची सांगता करतोय स्वप्नील. सुंदर कमबॅक केलंय या आपल्या शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा राईट मोर विकेट. स्वप्नील पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू सेट डाय मारलेला हा चेंडू बघायला आवडेल. नक्कीच झेल होऊ शकला असता. प्रथमेश याला काही बॉलचा अंदाज आलेला नसेल तर 4 धावावरती समाधान मानावं लागले. ते सौरभ याला मोठी फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी तो सौरभ. 4 धावसंख्येने स्कोरवर जाऊन पोहोचलेला आहे तो. एकूण 50 धावा. शेवटचं षटक चालू असेल एक खानामारीचं षटक आणि ते साध्य करताना इथे सौरभ. शेवटचा चेंडू काय मोठा फटका येऊ शकेल या विकेट भेटू शकेल. वाईटची मागणी केली होती पण तो शेवटचा चेंडू हा निर्धाव चेंडूची सांगता केली ती स्वप्नील याने. म्हणजेच आव्हान ठेवलंय ते डिंगडॉंग 11 संघासमोर. हाफ सेंचुरी म्हणजेच 50 धावांचं आमंत्रित केलं होतं ते लोंढे ब्रदर्स संघाला फलंदाजीसाठी. फलंदाजी करताना लोंढे ब्रदर्स संघानं एकूण 50 धावांचं टार्गेट केलंय आणि आव्हान ठेवलंय ते 50 धावांचं. केल्या होत्या आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये मित्रांनो आपण पाहिलं तर 37 धावा खर्च केल्या. सुंदर अशी सुरुवात केली होती ती डिंगडॉंग 11 संघानं. 12 चेंडूंमध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 37 धावा खर्च केलेत. आव्हान ठेवलं असेल ते 50 धावांचं डिंगडॉंग 11 संघासमोर.
आहे तो फेरबदल करणे जाणतो या मैदानामध्ये अक्षय. पुन्हा एकदा कमबॅक. अक्षय टू निलेश राईट मोर तो मारा करेल निलेश साठी. अक्षय लेगच्या दिशेने विरकालेला चेंडू हा झेल होऊ शकेल का आणि 6 धावा निलेशच्या बॅट मधून. हा आलेला रुद्र अवतार आपल्याला बघायला भेटत आहे. खरंच खूप समाधान. हा मोठा फटका आपल्याला बॅट मधून बघायला भेटतोय निलेशाच्या माध्यमातून. जोरदार फटका 6 धावांसाठी वैयक्तिक असं खातं ओपन केलेलं आपल्या संघासाठी 6 धावसंख्येने. अक्षय टू निलेश एक हायटर फलंदाज नामांकित असा गोलंदाज बघायला भेटतोय लोंढेवरच्या संघाकडून. राईटवर तो विकेट. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. अक्षय टू निलेश ऑफच्या दिशेने कटआउट दिलेला हा चेंडू किती धावा घेण्यात यश येते महेंद्र आणि निलेश याला. एक धाव पूर्ण करेल जोपर्यंत फिल्टर फील्ड करेल दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही प्लेयर्स मध्ये बघायला भेटत आहे या आधीच्या झालेल्या सामन्यांमध्ये आणि या सामन्यामध्ये. सुंदर असं बॉन्डिंग या दोन्ही प्लेयर्स मध्ये आपल्याला बघायला भेटते ते डिंगडॉंग 11 संघाकडून. 2 धावसंख्या टीमचा स्कोर जाऊन पोहोचला तो 8 धावा. 50 धावांचं आव्हान ठेवलंय ते लोंढे ब्रदर्स संघाने. डिंगडॉंग 11 संघाला कुठे ना तरी हा सामना जिंकायचा. निलेश भोगले हा अष्टपैलू खेळाडूला त्या षटकापर्यंत उभा राहावं लागणार आहे कारण हा जो खेळाडू एकतर्फा मॅच करू शकतो आणि नक्कीच लोंढे ब्रदर्स संघाकडून रणनीती असेल की ही विकेट कशी प्राप्त करता येईल आणि कसा सामना खिशामध्ये घेता येईल. तरी दरम्यान पुन्हा एकदा राईट वर विकेट. अक्षय टू निलेश एक सुंदर चेंडू तितका त्याला सन्मान दिलेला हात निलेश भोगरे याने एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा बघायला भेटतंय या दोन्ही प्लेयर्स मध्ये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का परंतु निलेश याने मनाई केलंय आणि नक्कीच योग्य असा कॉल होता तो निलेश भोगरे याचा. 2 धावावरती समाधान मानावं लागले. 2 धावसंख्येने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय तो 4 चेंडू नंतरला 10 धावा. पुढचा चेंडू घेऊन अक्षय निलेश साठी दुसरा सेमीफायनलचा आनंद मित्रांनो आपण इथे घेतो होतो. युपीएलचा सीझन 4थ्या सीझन मध्ये पुन्हा एकदा अपयशी सोडून चाललेला आहे. एक अतिरिक्त धाव बघायला भेटते ते अक्षय याच्या षटकामधून. एक धाव संख्येने टीमचा स्कोअर मात्र जातोय तो 11 धावांवरती. पहिल्या षटकाचा खेळ मात्र मित्रांनो आपल्याला प्रगतीपथावरती बघायला भेटतोय. इथे काय होईल कोणाच्या बाजूने सामना सरचवेल हे बघणं नक्कीच आकर्ष. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने भेटवलेला चेंडू झेल होऊ शकेल का. हा झेल आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हा मोठा झेल ड्रॉप केलेला आहे तो लेगच्या दिशेने. लोंढे ब्रदर्स संघाकडून खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटेल. हा झेल किती महागात ठरेल किती निर्णायक ठरेल तो येणारा 3 षटकात सांगू शकेल कारण हा झेल होता तो म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू मोठं नेतृत्व निलेश एकनाथ भोगले याचा झेल होता. कुठे ना तरी मोठा मासा गळाला फसला असता अक्षय याच्या गोलंदाजीमध्ये निलेशाच्या स्वरूपात. 3 धावा काढण्यात मात्र यश आले ते निलेश भोगले याला. 3 धावसंख्येने टीमचा स्कोअर जाऊन ठेवला आहे तो निलेश भोगले याने 14 धावांवरती. आता प्रथम स्ट्राईकचा बाहेर सांभाळेल तो स्वतः संघ मालक डिंगडॉंग 11 संघाचा श्रीमान महेंद्र भोगले. आपल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो अक्षय. एक युवा असा गोलंदाज एक अनुभवी असा फलंदाजाला पुन्हा लेगच्या दिशेने भिरकवण्याचा मात्र चेंडू होता. एक लेग बायचा पंचांचा निर्णय असेल तो लेग बायचा इशारा. एक धाव घेण्यात मात्र यश ते महेंद्रजी भोगले यांना. एक धाव संख्येने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डिंगडॉंग 11 संघाचा स्कोरबोर्ड जाऊन टेबल आहे तो 15 धावा. 50 धावांचं आव्हान ठेवलंय ते लोंढे ब्रदर्स संघानं डिंगडॉंग 11 संघासमोर. आणि सुंदर अशी सुरुवात एक निर्णायक अशी सुरुवात करून दिली ती निलेश भोगले आणि महेंद्र भोगले यांनी. डीजे
सराव. आणि या संघाकडून ही अपेक्षा नाही की निलेश भोगले सारखा बॅट्समनचे 2 कॅच झेल ड्रॉप करणं. पुन्हा एकदा रुपेश टू निलेश राईट वर मारा करेल. टप्पाचा चेंडू आणि पुन्हा एकदा लेग स्ट्राईक मारलेला हा शॉट 6 धावांसाठी. बॅटिंग करण्यामध्ये बॅटिंग बघण्यामध्ये जो व्यस्त असतो त्यामुळे निलेश भोगले आता झेल मात्र तुम्ही ड्रॉप करू शकत नाही मित्रांनो. आणि तेही या महत्वाच्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू केवळ स्कोर बोर्ड नेऊन ठेवला आहे तो 28 धावा. दुसऱ्या षटकाचा मात्र मित्रांनो खेळ प्रगती पथावरती मित्रांनो दिसतोय आपल्याला इथे. रुपेश टू निलेश पुन्हा एकदा ऑफसाच्या दिशेने ढकललेला हा चेंडू. खरंच मित्रांनो किती बघायला भेटते. समजूतदारपणे बॅटिंग करताय. प्रत्येक चेंडू हा मारण्याचा प्रयत्न नाही तर कसा 1-2 धावा खर्च करता येतील, कशा 1-2 धावा आपल्या संघामध्ये जमा करता येतील याचं लक्ष आहे ते निलेश आणि महेंद्र मध्ये. सुंदर गोलंदाजी होती परंतु फिल्डर कडून त्याचा प्रतिसाद न भेटल्यामुळे टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो मित्रांनो 30 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मित्रांनो प्रगतीपथावर चालू आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 30 धावा. अजूनही दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू येणं मित्रांनो बाकी असेल. 50 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते डिंगडॉंग 11 संघासमोर लोंढे ब्रदर्स संघानं. आणि अजून सलामीचे धडाकेचे फलंदाज आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटतंय. महेंद्र भोगले आणि निलेश भोगले याच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे मित्रांनो. रुपेश निलेश पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि आपण पाहतोय मित्रांनो अजून एक ट्विस्ट या षटकामध्ये बघायला भेटतोय. तो पंचांनी दिलेला आहे हा 9 चेंडू म्हणजेच एक अतिरिक्त धाव म्हणजे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला आहे तो 32 धावा. कधी पडले या बाजूला तर कधी पडले त्या बाजूला असं या समीकरण बघायला भेटतंय. तर लोंढे ब्रदर्स वर्सेस डिंगडॉंग 11 या दोन्ही संघांमध्ये आता स्ट्राईकला असेल तो महेंद्र भोगले. राईट पंधांच्या उजव्या बाजूने मारा करेल रुपेश टू महेंद्र. सुंदर असा मारेल हा शॉट. हा झेल नक्कीच होऊ शकेल कारण स्वतः संघ मालक म्हणजेच गिरीश लोंढे यांच्याकडून या चुका गोलंदाज उमरे 11 संघाचा तो आपल्याला खेळताना दिसत आहे. लोंढे ब्रदर्स संघाकडून एक युथ आयकॉन म्हणून ओळखला जाणारा लगातार 3 सीझन सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारे आहेत फायनल मध्ये प्रवेश करणारे आहेत 2 खेळाडू. त्यामुळे हा सामना नक्कीच चुरशीचा बघायला भेटेल यात काही मात्र शंका नाही मित्रांनो. दोन्ही पण हाय हिटर असे फलंदाज गोलंदाज यांचे सामने बघायला आपल्याला सेमीफायनल सामना बघायला भेटत असे. तर दरम्यान आपण पुन्हा एकदा येतोय
तिसऱ्या षटकाकडे म्हणजेच निर्णय षटक घेऊन आलाय तो वेदांत. राईट फॉर द विकेट. निलेशला मारले टाकलेला चेंडू. निलेश याने लेगच्या दिशेने फिरलेला चेंडू. एक धाव पूर्ण फिल्टर फिल्ड दुसरा धाव होऊ शकेल का? आणि हो, होऊ शकेल. यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल तो मुकेश आणि निलेश याच्या दरम्यान. टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय मित्रांनो तो 34 धावा. समीकरण जाऊन टेपलंय ते 11 चेंडू आणि 16 धावांवरती. 11 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. वेदांत कोणत्या प्रकारे कमबॅक करेल? संघाला बॅकफूट वरून कसं कमबॅक वरती घेऊन येईल याकडे लक्ष नक्कीच असेल लोंढे संघाचं. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. हा मोठा झेल होऊ शकेल का? आणि हो, मोठा विकेट निलेशच्या स्वरूपात बघायला भेटते. ती मोठा मासा, मोठी विकेट निलेश. संघाची आणि कमबॅक केलंय ते वेदांत याने. नावाला अशी साजेशी कामगिरी करताना बघायला भेटत आहे ते वेदांत याच्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा राईटवर मारा करेल विघ्नेश साठी. एक कष्टपैलू असा खेळाडू मानला जातो तो डिंगलॉंग संघाचा. एक पुन्हा एकदा एक खरा फटका म्हणावा लागेल तो विघ्नेशच्या बॅटमधून. आणि 28 लगातार 2 चेंडू आणि 2 सफलता आणि मोठ्या विकेट्स ह्या डिंगडॉंग 11 संघाच्या. वेदांत याने षटक घेऊन आला होता तो वेदांत आपल्या संघासाठी आणि ते साध्य करून दाखवलंय. निलेश आणि विघ्नेश याची 2 महत्वाची विकेट मित्रांनो आपल्याला त्यांनी संघासाठी करून दिलेली आहे. जर का स्वप्नील याने मॅच जिंकवली तर सुमेध कांबळे याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, जोरदार अपील केलेला आहे. एक्स्ट्रा पॅड मध्ये सुशांत याच्या हातामध्ये बॉल डिलिव्हर होते मित्रांनो. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्वप्नीलला बॉल काही समजला नसावा. निर्धाव चेंडू जातोय. स्कोरबोर्ड मात्र तिथेच थांबलेला आहे तो 34 धाव्यांवरती. कुठे ना कुठेतरी स्ट्राईक मात्र मुकेश यांना घ्यावी लागेल. पुढचा चेंडू म्हणजे तिसऱ्या षटकाचा 5वा चेंडू घेऊन यायचा तो वेदांत. स्कोरबोर्ड जाऊन मात्र पोहोचलाय तो 34 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मात्र घेण्यात यश आलेला आहे ते मुकेश आणि स्वप्नील याला 1 धाव संख्येने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 35 धावा. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. हा जर सामना डिंगडॉंग संघाला जिंकायचा असेल तर जो आपल्याला सलामी स्ट्राईकला बाश मुकेश याला पूर्णपणे जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. 7 चेंडू आणि 15 धावा. वेदांत एक निर्णायक षटक टाकतोय तो आपल्या संघासाठी. 2 महत्वाची विकेट आपल्या संघासाठी करून दिलेली आहे ते. मुकेश टू वेदांत 7 चेंडू आणि 15 धावा. दुसरा सेमीफायनलचा सामना बघायला भेटतो मैदानामध्ये या मित्रांनो. कोण संघ बाजी मारेल, कोण उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल याकडे सर्व प्रेक्षकांचा नजरा. आणि त्या दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन मुकेश याच्यासाठी
हा एक धाव होऊ शकेल का? काय स्ट्राईक मुकेश आपल्याकडे ठेवू शकेल का? तर हो, याचा अंतर आलेला आहे. हो, म्हणजेच या एक धाव संख्येने समीकरण जाऊन पोहोचतोय ते 36 धावांवरती. आणि मात्र 6 चेंडू आणि समीकरण पोहोचलंय ते 14 धावा. एक मजाची आणि महत्वाची बाब डिंगडॉंग 11 संघासाठी म्हणजे की मुकेश मुकेश उकिरडे एक हार्ड फलंदाज हा सलामीला असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि आता 7 चेंडूमध्ये कोण तर दक्षता घ्यायच्या दोन्ही पंचांनी सामना जरा लवकरात लवकर खेळवायचा आहे. कारण यानंतरला आपला महत्वाचा म्हणजे उपांत्य सामना खेळवायचा आहे. त्यानंतरला आपण बक्षीस समारंभ वितरणाचा कार्यक्रम आपण पार पाडायचा आहे. सो टीम मीटिंग थोडी शॉर्टली असेल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही पंच आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सपोर्ट करायचा आहे. सहा चेंडू आणि 14 धावा आणि निर्णायकाचा षटक घेऊन आलेला आहे तो आपल्या संघासाठी. लोंढे ब्रदर्स संघाचा स्वतः संघ मालक कोण सामना जिंकेल, कोण उपांत्य सामन्यामध्ये प्रवेश करेल याच्या नजरा लागलेल्या आहेत सर्व प्रेक्षकांच्या. 6 चेंडू आणि 14 धावा. कुठेतरी निलेश इकडे म्हणावी लागेल हा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे या सामन्यामध्ये. सामन्याला तत्पुरी सुरुवात होते. निलेश टू मुकेश चेपट करून मारण्याचा प्रयत्न होता. मुकेशाला काही समाधान असावा निर्धाव चेंडूची सांगता करतोय. सुंदर असं यष्टी मागे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते सुशांत याच्या दरम्यान आपली जिम्मेदारी घेऊन आलाय तो संघासाठी. महत्वाचा षटक घेऊन आलाय तो गिरीश. एक कटीतटीचा असा सामना बघायला भेटतो मित्रांनो या मैदानामध्ये. मुकेश मोठे असे फटके मारण्यामध्ये असा माहेर ठरलेला हा खेळाडू असेल. आयकान म्हणून भूमिका पार पडली या मैदानावरती. मुकेश मुकेश टू गिरीश पुन्हा लेगचा दिशा बीर काढलेला चेंडू. किती धावा येऊ शकतात या चेंडूमध्ये तर खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. किती धावा येतात लाईव्ह मध्ये आपापली जागा घ्यायची आहे. किती धावा येऊ शकतात आणि 4 धावा. सामन्यामध्ये ट्विस्ट बघायला भेटतोय कारण समोर आहे तो मुकेश उकिरडे. मित्रांनो ते 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. मुकेश टू गिरीश हा मोठा फटका बघायला भेटतो. तो मुकेशच्या बॅट 2 धावा घेणे निश्चितच योग्य ठरेल. आणि किती धावा येतात या चेंडू मध्ये नक्कीच मुकेश स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. आणि या 2 धावांसंग टीमचा स्कोअर जाऊन पोहोचलाय तो 42 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. एक मोठा फटका येऊ शकेल का मुकेशच्या बॅट मधून. 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. स्ट्राईकला असेल तो एक हार्ड फलंदाज म्हणजेच मुकेश उकिरडे. आणि लोंढे ब्रदर्स कडून एक महत्वाचा षटक घेऊन आलाय तो स्वतः संघ मालक म्हणजेच गिरीश लोंढे. थोडं त्याला प्लेअरला हवा या द्यायच्या मित्रांनो. थोडा डकआउट मध्ये घ्या त्यांना लागलं असेल तर. काय होईल काय नाही होईल
याच्याकडे सर्वच वर लक्ष लागलेलं आहे या सामन्यामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा गिरीश, गिरीश टू मुकेश, काय होतं, किती धावा प्राप्त होतात या चेंडूमध्ये. सुंदर असा चेंडू खेळून केलेला आहे. स्ट्राईक ठेवेल का, आणि सुंदर यांनी विकेट बनायला खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच धावबाद होऊ शकला असता विवेक. तर दरम्यान खराब थ्रो, याचा फायदा घेतला तो मुकेश याने. 2 धावसंख्या टीमचा स्कोर ऑन पोहोचला आहे तो मित्रांनो 44 धावा. समीकरण मात्र 2 चेंडू आणि 6 धावा. नक्की मोठा फटका येईल का मुकेशच्या बॅट मधून, हे बघणं नक्कीच निर्णायक ठरेल. 2 चेंडू. काय होईल, कोण सामना जिंकेल, कारण अतिथीचा सामना मित्रांनो बघायला भेटत आहे इथे. मुकेश स्ट्राईकचा एंड सांभाळतोय तो आपल्या संघासाठी. 2 चेंडू आणि 6 धावा. एक मोठा फटका, विजयरथ आपल्याला फायनल पर्यंत घेऊन जाऊ शकतो मुकेशच्या बॅट मधून. आणि गिरीश कोणत्या प्रकारे कमबॅक करेल, कोणत्या प्रकारे संघाला फायनल पर्यंत घेऊन जाईल. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. काय होईल या चेंडूवरती, कोणत्या प्रकारे कोणता फलंदाज गोलंदाज कमबॅक करेल हे ठरणं अपेक्षित. मोठा चेंडू आणि सुंदर असा चेंडू ठेवलेला. 2 धावा घेणं नक्कीच असेल, कारण जाणतो मुकेश की हा विकेट की धावातून परतावं लागते. ते दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता तो मुकेश याचा. 1 धाव संख्येने टीमचा स्कोर. सुंदर सुरुवात करून मात्र दिली होती तो पहिल्या 2 षटकांमध्ये निलेश आणि महेंद्र याने. नंतर तिसरे षटक कुठे ना कुठेतरी माग ठरलंय वेदांत याचं, आणि त्याच षटकांमागे हा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटतोय. 1 चेंडू आणि 5 धावा. काय होईल, कुठे मोठा हिट मारण्यात यशस्वी होईल का मुकेश, हा सामन्यामध्ये फायनलला पोहोचू शकेल का डिंग डोंग इलेव्हन संघाला. आणि पुढचा चेंडू मुकेश टुआ, आणि हा चेंडू काय होईल, आणि 6 धावा. थँक्यू डीजे. नाही नाही मित्रांनो, या सामन्यासारखी मॅच मला असं वाटत नाही की तुम्ही IPL मध्ये मित्रांनो पाहिली असेल. या सामन्याचा ट्विस्ट का प्रत्येकाच्या मनामध्ये धडकी भरून राहिली होती. या चेंडूवरती काय होईल, समोर ताकदीचाच गोलंदाज होता तो मात्र गिरीश लोंढे. आणि हा सामना ज्या प्रकारे मुकेशाने जिंकवलाय, नक्कीच मनाला नक्कीच आवडेल की प्रत्येक प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनामध्ये धडकी आणणारा हा सामना मात्र बघायला भेटतंय. आणि दरम्यान बक्षिसाचा वर्षाव सुद्धा होत आहे. आणि जय हनुमान संघाचे ओनर विनोद विक्रीडे यांच्याकडून या शॉट साठी म्हणजेच मुकेश साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. हॅलो हॅलो, धन्यवाद. तसेच सदानंद कांबळे यांच्याकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता फक्त तुम्ही पारितोषिकचे नाव ऐकायचे आहे. आणि गुरुकृपा वडापाव, उमरे नाका, विजय बोगले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कारण पारितोषिकचा वर्षाव नाही तर आता खेळाडूचा सन्मानाचा वर्षाव आहे मित्रांनो. ज्या प्रकारे ज्या इंटेन्शननी ज्या पोटेन्शियलनी मित्रांनो या फलंदाजी दाखवलं आहे विवेक याने, मुकेश याने, ती वाखाणण्याजोगी आहे मित्रांनो.
कारण एक बॉल एक चेंडू आणि तोही स्वतः संघ मालक गिरीश लोंढे. त्या दरम्यान फायनलच्या टॉस साठी कृपया करून लक्ष द्यायचं आहे दोन्ही संघाने. त्या दरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस साठी कृपया यायचं आहे. आपला सेलिब्रेशन नंतरला करायचं आहे. डिंगडोग संघाचे कर्णधार आणि मोरिया 12 संघाचे कर्णधार यांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मिथून टॉस घेऊन घ्यायचं जरा. त्या दरम्यान पुन्हा एकदा आपण बक्षीस वर्षाकडे वरतोय मित्रांनो. विष्णू शिर्के यांच्याकडून या शॉट साठी 100 रुपयाचं बक्षीस, तसेच शत्रुघ्न भोगले यांच्यासाठी या शॉट साठी मुकेश साठी 100 रुपयाचं बक्षीस आलेले आहे. मुकेश आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. मुकेश उकिरडे. आणि अंतिम सामन्याचा टॉस आपले प्रमुख अतिथी दादा दली यांच्या हस्ते होईल. तर कृपया करून मान्यवरांनी टॉस साठी फायनलचा टॉस घ्यायचा आहे. हॅलो हॅलो हॅलो. आता तुमच्या समोर फायनलचा थरार येतोय. एक चेंडू 5 धावा असताना मुकेश याने खूपच सुंदर असा फटका मारला 6 धाव्यासाठी. 6 धाव्याने सामन्याला विजय करून फायनल मध्ये दाखल झालाय तो. मुकेश उकेडे यांनी जो षटकार मारला त्याच्यासाठी सतीश भोगले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. सतीश भोगले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. जर 2 मिनिट 2 मिनिट कृपया सर्वांना नोंद असेल, जे कोण टॉस हॅलो. बॉक्सच्या दिशेने उभे असतील ते हॅलो. कृपया बाजूला उभं या राहायचं. मॅचचा सामनावीर पण ठरलाय तो मुकेश प्रसाद कांबळे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस झालं. या षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. आणि अमोल कांबळे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस. आणि जो गॉगल जो हरवला होता तो मिळालेला आहे. मुकेश उकिडे यांचाच होता तो गॉगल, तो सुद्धा मिळालेला आहे. या मॅचचा सामनावीर ठरलाय तो मुकेश. हॅलो. या मॅचचा सामनावीर ठरलाय तो मुकेश. त्याला सन्मानित करतील भाजपा तालुका उमेश उकेडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे या षटकारावर. आणि टीमचे ओनर संघ मालक महेंद्र भोगले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे मुकेश साठी. 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. संघ मालक स्वतः त्यांनी मुकेश उकेड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. आता तुमच्या समोर फायनलचा थरार रंगतोय. येस, मोरिया टेल विरुद्ध डिंगडॉंग 11 फायनलचा सामना. हॅलो. फायनलचा टॉस होतोय. डिंगडॉंग 11 विरुद्ध मोरिया टेल. भाजपा तालुका अध्यक्ष श्री दादा दळी यांच्या हस्ते हा फायनलचा टॉस होतोय तुमच्या समोर. फायनलचा टॉस. आणि काट आलेला आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. तुमच्या समोर फायनलचा थरार रंगतोय. मोरिया 12 विरुद्ध डिंगडॉंग 11. नाणेफेकीचा कौल डिंगडॉंग 11 संघाने जिंकून आपला. हॅलो. संदीप भोगले यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे या षटकारासाठी. लवकरात लवकर सामना चालू करायचा. लवकरात लवकर डिंगडॉंग 11 संघाने आपला निर्णय सांगायचा. डिंगडॉंग 11 संघाने निर्णय सांगायचा. आपला निर्णय सांगायचा. या षटकारासाठी खूपच बक्षिसांचा वर्षाव झालेला आहे. सुंदर असा फटका मारत मुकेश याने संघाला विजय करून दिला आहे. मुकेश याने निर्णय सांगायचा. डिंगडॉंग 11 ने निर्णय सांगायचा. डिंगडॉंग 11. हॅलो. प्रसाद बारे आवाज नाही येत आहे. येस, सामना त्वरित चालू करायचा मित्रांनो. सामन्याला खूप उशीर झालाय. अजून आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील करायचा आहे. हॅलो.
सौरभ कांबळे कृपया आपलं बक्षीस घेऊन जायचंय पहल मध्ये यायचंय आपलं बक्षीस घेऊन सौरभ जायचंय. सौरभ कांबळे सुद्धा यायचे. सौरभ कांबळे त्यांनी सुद्धा यायचं. त्यांना बक्षीस लागलं होतं. त्यांचं बक्षीस आलेलं आहे. सौरभ कांबळे, आयुष. येस आपण पाहतोय उमरे प्रीमियर लीग क्रिकेटचा दराड आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहतोय एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळाला. तर मात्र एक चेंडू 5 धावांची गरज असताना त्यामुळे मुकेश याच्या बॅटमधून येणारा षटकार कुठेतरी सामन्याला विजयी करून दिलाय आणि इथे मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय. तो मात्र डिंग डॉंग 11 या संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण UPL चा दरार. यस हाच मुकेश मित्रांनो गेल्या सीझन मध्ये याच मुकेशने मात्र डिंग डॉंग 11 विरुद्ध लोंढे ब्रदर्स विरुद्ध खेळत असताना एक चेंडू 1 धावाची गरज असताना ते मात्र एक चेंडू वरती डिफेन्स केले होते 1 धाव. तर पाहूया आता मात्र मुकेश लोंढे कशा प्रकारे फायनल मध्ये मुकेश उकिरडे कशा प्रकारे फायनल मध्ये खेळी करेल ते मात्र पाहणं गरजेचं असेल. तर पाहूया काय घडतंय. मेगा फायनलचा सामना क्रीडांगणामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. मोरिया 12 विरुद्ध डिंग डॉंग 11 या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिला सेमीफायनलचा पहिला क्वालिफायचा सामना खेळण्यात गेला होता. तो मात्र मोरिया 12 विरुद्ध डिंग डॉंग 11 या संघाच्या माध्यमातून इथे मात्र मोरिया 12 हा संघ विजयी ठरला होता व कुठेतरी डिंग डॉंग 11 या संघाला हार इथे मात्र पत्करावी लागली होती. या दरम्यान पाहूया सलामीची जोडी मोरिया 12 या संघाची काय होते. कारण नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तो मात्र डिंग डॉंग 11 या संघाने आमंत्रित केले फलंदाजीसाठी मोरिया 12 या संघाला. एक धाव म्हणजे एक चेंडू आणि एक धाव आणि एक धाव न काढता तो संघ क्वार्टर फायनलला हरला आणि शेवटच्या अंतिम म्हणजे उपांत्य फेरीमध्ये एक चेंडू आणि 5 धावा हा संघ मारू शकतो. म्हणजे या संघानं मला वाटतं काळे साहेब या संघानं चिकाटी सोडली नाही, हिम्मत सोडली नाही आणि म्हणून हा संघ
शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे आणि म्हणून हा शेवटचा जो सामना होणार आहे असं सांगू शकत नाही की कोणता सामना जिंकेल, कोणता मोर्या ट्रॅव्हल्स जिंकेल किंवा हा संघ जिंकेल हे सांगू शकणार. यस नक्कीच सर नक्कीच. सुरेख चेंडू यात्रा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, पहिला मोरा गारद केलाय तो मात्र मोरिया ट्वेल संघाचा पहिला धक्का बसतोय. मोरिया ट्वेल या संघाला पहिल्या चेंडूने पहिला मोरा गारद केलाय विराजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. काय चेंडू फेकला होता, लोअर फुल टॉस होता, नक्कीच त्याचा फायदा उठवू शकला नाही तो मात्र विराज नक्कीच मोठा फटका लगावण्याचा नक्कीच इरादा होता. या दरम्यान मागच्या उपांत्य फेरीच्या एक चेंडू 5 धावांची गरज असणार जो षटकार लागवला होता मुकेश याने त्या षटकारासाठी संदीपजी भोगले यांच्याकडून 500 रुपये ते मात्र लागू झाले. तर मुकेश याने सामना झाल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. मुकेश गोलंदाजी मार्फत आपण पहिल्या चेंडूवर एक गडी बाद देखील केला जातोय मुकेश याच्या माध्यमातून. तोच मुकेश इथे मात्र दाखल केला जातोय ज्याने मात्र आपल्या स्वतःच्या दमकम दाखवली होती उपांत्य सामन्यामध्ये. त्या मात्र सामना जिंकवून दिला होता. एक चेंडू 5 धावांची गरज षटकार लागला होता तोच मुकेश इथे मात्र गोलंदाजी मार्फत आपण पाहतो. स्ट्राईक एंड वरती ऋतिकने देखील मागील उपांत्य सामन्यामध्ये मात्र केवळ 6 चेंडू होती 25 धावा कुठल्या होत्या. गोलंदाजीवरती इथे मात्र दमकम दाखवली नव्हती मात्र ऋतिक याने. आता पाहूया या सामन्यामध्ये दमकम दाखवतोय का तोच ऋतिक. इथे मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मुकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तो मात्र ऋतिक साठी इथे मोठा फटका लगावलाय. पाहूया चेंडू सरळ ट्रॅव्हलिंग मिड विकेटच्या डोक्यावरून कणकणीत दंड लागेल. या दरम्यान ऋतिक याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये देखील एक चौकार लागून आपली खेळी सुरुवात केली होती. आता मात्र षटकार लगावलाय. पुन्हा एकदा आडोबॅटी केलेला फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र घेतलाय झेल आणि संपवलाय. इथे मात्र ऋतिक याचा खेळ काय क्षेत्ररक्षण केलंय लेग साइडच्या दिशेने. ते मात्र विघ्नेशच्या माध्यमातून स्ट्रेक झेल पकडला जातोय मित्रांनो. येस डीजे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये निर्णायक झेल इथे मात्र विघ्नेशच्या माध्यमातून घेतला गेला. या दरम्यान या झेल साठी इथे मात्र विजय भोगले यांच्याकडून इथे मात्र या झेल साठी विघ्नेश साठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलं जात आहे. पाहूया काय घडतंय स्ट्राईक एंड वरती आता आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख चेंडू सन्मान दिला ऑफसाइड दिशेने गटोला फटका एकदा पूर्ण केला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का पाहायचंय. या दरम्यान धावचून संधी. या दरम्यान काय घडतंय धाव बाद काय फटकेबाजी खरा फटकेबाजी म्हणावी. त्याच्या माध्यमातून वारवून होताना आपल्याला पाहायला मिळते.
कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, कृपया बाउंड्री लाईनच्या जरा मागे राहायचंय, कारण डिंगडंग 11 आपणास देखील विनंती असेल, मोरिया 12 आपल्या संघ नायकाला देखील विनंती असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मुकेश आपल्या षटकातील अखेरचा खेळ घेऊन तर मात्र सुरेख चेंडू लोड फुल टॉस होता, समोरच्या दिशेने खेळून काढले, एकदा पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का पाहायचंय, परंतु इथे मात्र काय घडतंय, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पंचांचा षटक समाप्तीच्या इशाऱ्यात एका षटका अखेरीस संघाची धाव संख्या झाली मात्र 8 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 गडी बाद 8 असं धाव फलक आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. आता मात्र पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येते ते मात्र अजूनही या इनिंग मधील अखेरची 3 षटकं बाकी असतील. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक येऊन आले तो मात्र निलेश भोगले स्वतः आयकॉन खेळाडू या दरम्यान समोर असतील तो मात्र महेश. सुरेश चेंडू वरती पर्यंत बॅटची बॅटची कडा घेऊन जाणार चेंडू सरळ यशच्या बाकी आपल्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु एक धाव मिळते. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. निलेशच्या माध्यमातून वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्की दात बागेत होते मात्र पंच संदीपजी कांबळे यांच्याकडे, परंतु ते मात्र दात फेटाळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती स्ट्राईक एंड वरती असेल आयकॉन खेळाडू मोरिया 12 या संघाचा सिद्धेश लोंढे. सिद्धेशकडे क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. काय घडतंय, नक्कीच दबाव असेल सिद्धेशच्या अंगावरती. सुरेख चेंडू या दरम्यान फायनलच्या दिशेने खेळून काढला, फटका पाहूया काय घडतंय. एकदा पूर्ण केला, दुसरा धावेचा पर्यंत खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, तितकंच बॅकअप म्हणावं लागेल या दरम्यान विघ्नेशच्या माध्यमातून, परंतु या दरम्यान 2 धावा काही रोखू शकले नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बडावं लागेल या दरम्यान विघ्नेश आणि महेशच्या माध्यमातून. या दरम्यान 2 धावा, या 2 धावांनी संघाची धावा सांगितली मात्र 11. 2 गडी बाद 11 असं धाव फलक आपण पाहतोय. काय घडतंय बिघडतंय क्रीडांगणामध्ये आपण पाहायचं. पुन्हा एकदा निलेश सिद्धेसाठी इथे मात्र पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, इथे मात्र काय घडतंय, जे जरूर प्रयत्न केला होता तो मात्र सिद्धेश आणि त्यामध्ये झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय सिद्धेश. आता मात्र पाहूया तनय आलाय फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया मोठे बट केलं गौतू का तनय टू निलेश, निलेश टू तनय. सुरेख चेंडू या दरम्यान ओरपिच मध्ये चेंडू होता, या दरम्यान ऑफसाईड दिशेने खेळून काढला, एकच धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने. पूर्वी एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक एंडवरती महेश असेल, पाहूया महेशच्या बॅट मधून किती मोठे फटके येतात. या दरम्यान या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन आलाय तो मात्र निलेश. स्ट्राईक एंड वरती महेश, महेश टू निलेश. सुरेख चेंडू या दरम्यान स्वतः फॉलो मध्ये चेंडू अडवलाय. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल या दरम्यान निलेश याच्या माध्यमातून. केवळ 3 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये व 1 गडी बाद केला. एक मोठा धक्का बसून दिलाय तो मात्र मोरिया 12 या संघाला सिद्धेशच्या रूपात. आता पाहूया तिसरा षटक कोण घेऊन येते मात्र डिंगडॉंग 11 या संघाकडून. निर्णायक षटक असेल. ही 2 षटक, या 2 षटकामध्ये किती धावा कुठल्या जातील ते मात्र पाहणं गरजेचं असेल, कारण डिंगडॉंग 11 या संघाचा विचार केला तर ऑर्डिनर फलंदाज ज्या संघामध्ये इथे मात्र दाखल केले जातात, कारण मुकेश सारखा खेळाडू इथे मात्र दाखल केला जातोय. प्रथमेश गोलंदाजी मार्गवरती पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन दाखल केला जातोय क्रीडांगणामध्ये. एक 10-12 पावलांचा रन घेऊन मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय तनय याला. तनय टू प्रथमेश, प्रथमेश टू तनय. इथे मात्र पहिला चेंडू प्रथमेश यांचा. सुरेख चेंडू, परंतु या दरम्यान डावी एसटी सोडून जाणार चेंडू पंचाच्या माध्यमातून कुठेतरी दंडित करण्यात येते. ते मात्र प्रथमेश याला एकत्रित धाव खर्च करतोय. पहिला चेंडू वाईड फेकला. पाहूया पुढचे चेंडू कशा प्रकारे असतील ते मात्र प्रथमेश यांचे तनयसाठी.
पुन्हा एकदा प्रथमेश तनयसाठी पंचांना पार करून फेकलेला हा चेंडू सुरेख चेंडू आदरण आडव्याने वेळेला फटका परंतु काहीसा मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावा लागेल काहीसा बीट होतोय तनय निर्धाव चेंडू फेकला सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल या दरम्यान प्रथमेशाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ते मात्र प्रथमेशला स्ट्राइक एंड वरती तनय आपण पाहतोय तनय टू प्रथमेश टू तनय काय घडतंय बिघडतंय क्रीडांगणामध्ये ते पाहायचं सुरेख चेंडू या दरम्यान हा पिचपरी चेंडूचा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केला दुसरा धावाचा प्रयत्न केला जातो निलेश इथे चेंडूवरती धावची ठेवण्याची संधी सुरेख थ्रो जरूर होता परंतु इथे मात्र धावची ठेवण्याची संधी इथे मात्र गमावली ते मात्र प्रथमेश याने नक्कीच धावची झाले असते मात्र महेश परंतु काय घडतंय क्रीडांगणामध्ये जजमेंट चुकलंय कुठेतरी ते मात्र प्रथमेश यांचं ते मात्र पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय प्रथमेशाला स्ट्राइक एंड वरती तनयला इथे मात्र मोठे फटके लगवावे लागतील जर का एक फायटिंग स्कोर ते मात्र डिंगडॉंग 11 या संघासमोर उभा करायचा असेल तर सुरेख चेंडू इथे मात्र ब्लॉक गोलचा चेंडू होता इथे मात्र कौतुक काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता निर्धाव चेंडू फेकलाय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल प्रथमेशाच्या माध्यमातून वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी जखडून ठेवलं जाते ते मात्र मोरिया टिवेले या संघाला तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सुरेख चेंडू यादना पुन्हा एकदा डावी एसटी सोडून जाणारा चेंडू वाईड करार केला जातोय काय घडतंय नक्की तिथे मात्र पहिला चेंडू वाईड करार केला तिथे मात्र दुसरा चेंडू वाईड फेकताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र प्रथमेश पुन्हा प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो प्रथमेश सुरेख चेंडू या दरम्यान हा पिचपरी चेंडू ऑफसाइड दिशेने कटवला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल पाहूया तत्पूर्वी एकच धाव मिळते एका धावेने संघाची धाव संख्येत भर पडते धाव संख्येने मात्र 17 धावा या दरम्यान या षटकातील अखेरच्या चेंडूवर बाकी असेल स्ट्राइक एंड वरती महेशला नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका लगावणं गरजेचं असेल जर का एक फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय क्रीडांगणामध्ये लोअर फुल टॉस परंतु काय घडतंय पाहायचंय नक्कीच लोअर फुल टॉस होता या दरम्यान 15 षटक समाप्तीचा इशारा येतोय या दरम्यान 3 षटक अखेरीस संघाची धाव संख्या झाली 17 आता मात्र अखेरचे षटक बाकी असेल या दरम्यान पाहूया या इनिंग मधील अखेरचे षटक कोण घेऊन येते पहिल्या 17तील अखेरचे षटक मेगा फायनलचा सामना डिंगडॉंग 11 विरुद्ध मोरिया 12 यस सुरेख चेंडू यादून आडव्या टिकेलला फटका पाहूया काय घडतंय मिस टाइम स्ट्रोक म्हणावं लागेल एकदा पूर्ण केलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय या दरम्यान विघ्नेश ते चेंडू होती तत्पूर्वी 2 धावांचा पूर्ण केलं तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का परंतु 2 धावांचे समाधान मानावं लागतं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बनावं लागेल तत्पूर्वी 2 धावांचा यशस्वीरित्या पूर्ण केले या 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली मात्र 19 धावा महेश गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय महेश निर्णायक षटक घेऊन आला एक हाणामारीचं षटक म्हणून ज्याला ओळखलं जातं महेंद्र आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्ग वरती महेंद्र तनय सुरेख चेंडू परंतु काय घडतंय निर्धाव चेंडू फेकलाय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल नक्कीच तिथे मात्र दात मागितली होती ती मात्र तनय याने मात्र दात पेटवताना आपल्याला पाहायला मिळतंय पंच संदीपजी कांबळे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय महेंद्र याला सुरेख चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्वप्नील ते मात्र जेल पकडतोय सुंदर जेल म्हणावं लागेल स्वप्नील
पाहूया कोणते फलंदाजीसाठी संकेत आलाय. संकेतकडे क्षमता आहे मोठे फटके लगावण्याचे. पाहूया संकेत अखेरच्या चेंडूवरती किती धावा कुठल्या जातात. आतापर्यंत 2 धावा केवळ खर्च केल्या त्या मात्र महेंद्र याने. या अखेरचे 2 चेंडू बाकी असतील त्या 2 चेंडूवरती किती धावा कुठल्या जात आहेत. सुरेख चेंडू परंतु काय घडतंय पाहायचं. डावी एसटी मात्र सोडून जाणारे चेंडू वाईड +1 अशा 2 धावा मिळत आहेत. बाईकच्या स्वरूपात मिळणारी ही 1 धाव या दरम्यान 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाले 21. तर मात्र पाहूया अखेरचे 2 चेंडू या 2 चेंडूवरती किती धावा कुठल्या जातात. महेश चेंडू आडव्याने केलेला फटका सफल ठरतोय. मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावा लागेल. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केले. तर मात्र पाहूया या इनिंग मधील अखेरचा चेंडू घेऊन तर मात्र महेंद्र स्ट्राइक एंड वरती. संकेत टू महेंद्र टू संकेत. सुरेख चेंडू आडव्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. या दरम्यान 1 धाव तर नक्कीच पूर्ण केले. पंचाचा लेग बाईकचा इशारा. पंचाचा षटक समोरच्या इशारा 4 षटक अखेर संघाची धावसंख्या झाले 23-24 धावांचं आव्हान ठेवलं गेले. 20 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान. पाहूया काय घडते क्रीडांगणामध्ये. 20 चेंडू 24 धावांची गरज असेल तर मात्र मेगा फायनलचा सामना. मेगा फायनलचा थरार या क्रीडांगणामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. मोरिया 12 विरुद्ध डिंग डॉंग 11 या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय मेगा फायनल. यस आपण पाहतोय उमरे प्रीमियर लीग. या उमरे प्रीमियर लीग साठी इथे मात्र पहिलं चषक इथे पत्र देण्यात आले. ते मात्र कैलासवासी मनीषा सुरेश लोंढे यांच्या स्मरणार्थ कुमार गिरीश सुरेश लोंढे यांच्याकडून. तसेच द्वितीय चषक श्री सहयोग दादा दळी यांच्याकडून. तसेच तृतीय चषक कुमार विवेक उकिरडे आणि मिथुन उकिरडे यांच्याकडून. तसेच चतुर्थ चषक कुमार मुकेश उकिरडे आणि कुमार अमोल कांबळे यांच्याकडून. मालिकावीर इथे मात्र कैलासवासी दिनेश वसंत उकेडे यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र वसंत उकेडे यांच्याकडून. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी श्री आकाश भरत उकेडे आणि कुमार राजेश फणसोकर यांच्याकडून. बेस्ट बॅट्समॅन साठी चषक देणार ते मात्र श्री आकाश भरत उकेडे यांच्याकडून. तसेच बेस्ट बॉलर साठी चषक देणार मात्र कुमार राजेश बाळकृष्ण फणसोकर यांच्याकडून. तसेच स्टायलिश प्लेअर साठी चषक देण्यात आलं तर मात्र कुमार मुकेश उकेडे यांच्याकडून. तसेच सर्व चषक दात्यांच्या तसेच प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी मेडल देण्यात आले ते मात्र सौरभ कांबळे यांच्याकडून. तर सर्व दिनगीदारांचे मी आभार व्यक्त करतो आणि वळूया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. मेगा फायनलचा सामना. जर का पहिल्या चेंडूतील पहिला षटकार लगावला तर राजेश कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक लागलाय. 20 चेंडू 24 धावांची गरज. क्रीडांगणामध्ये रंगलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो या क्रीडा नगरीमध्ये. 20 चेंडूचा सामना मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. मेगा फायनलचा थरार. कृपया प्रेक्षक कृपया आपल्याला विनंती असेल यशवंत 11 आपल्या संघनायकाला विनंती असेल आपले खेळाडू कृपया बाउंड्री लाईन पासून बाजूला बसवायचे. डिंगडॉंग 11 कृपया बाउंड्री लाईन पासून बाजूला बसायचंय. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार लगावला राजेश कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय. मोरिया 12 आपल्या संघनायकाला देखील विनंती असेल आपले खेळाडू जे कोणी बाउंड्री लाईन वरती उभे असतील कृपया बसून घ्या. निलेश आणि महेंद्र यांची सलामीची जोडी. सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक घेऊन आलाय. 20 चेंडू 24 धावांची गरज असताना सिद्धेश सुरेख चेंडू. या दरम्यान काय घडतंय काय पीठ होतोय. यष्टी रक्षक काय चुकी केलंय. चुकीला माफी नाही या क्रीडांगणामध्ये. नक्कीच ते मात्र दाखवून देतोय या लेग बाईच्या स्वरूपात. संघाचे मात्र खातं उघडलं जाते एका धावेने. आता मात्र पाहूया सिद्धेश पहिला षटक घेऊन आला. निर्णायक षटक कारण या षटकामध्ये जेवढ्या धाव्या रोखण्याचा प्रयत्न करेल ना नक्कीच यामध्ये निलेशची कुठेतरी विकेट घेणं इथं मात्र महत्वाचं असेल पहिल्या षटकामध्ये. सुरेख चेंडू. इथे मात्र काय घडलाय. जेल सुटलाय. महेश
गेले. काय घडतंय क्रीडांगणामध्ये नक्कीच इथे मात्र झेल घेण्याची शक्यता होती मात्र महेंद्र याची इथे मात्र झेल सुटला. नक्कीच क्रिकेट मध्ये म्हटलं जातं टेक कॅच इन द वन द मॅच. इथे मात्र झेल सुटलाय. पाहूया सामना सुटतोय का. मोरिया टेल या संघाकडून सिद्धेश निलेश सुरेश चेंडूवर पिचवर चेंडूचा समोरच्या दिशेने खेळू केलाय. इथे मात्र सुरेश गेल निलेश इथे मात्र संपलाय गेल. पहिला धक्का बसतो मात्र टिंग टॉंग घेऊन या संघाला यश विजय. चाल करताना पाहिलं मुकेश मागच्या मॅचचा हिरो ज्याने मात्र 1 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार लागून इथे मात्र सामना विजय करून दिला होता सामन्याला. तो मात्र तोच इथे मात्र मुकेश दाखल केला जातोय क्रीडांगणामध्ये. पाहूया मुकेशला आपण पाहतोय क्रीडा नगरीमध्ये दाखल केलं जात आहे मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. या जेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागलंय राजा पंचमकर यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश स्ट्राइक एंड वरती मुकेश आपण पाहतोय. सिद्धेश टू मुकेश ब्लॉक कॉलचा चेंडू होता. गोतून काढला लक्ष्य दिशेने कडूला फटका. पाहूया काय करतोय. स्वतः सिद्धेश चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पूर्वी एक धाव पूर्ण केले. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल सिद्धेशाच्या माध्यमातून वारंवार आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन तो मात्र सिद्धेशाला स्ट्राइक एंड वरती महेंद्र. पाहूया काय करतोय सिद्धेश. या चेंडूवरती विकेट मिळवतोय का की महेंद्र या चेंडूवरती मोठा फटका लागवतोय हे पाहणं गरजेचं असेल. सुरेख चेंडू या दरम्यान टप्पा पाण्यात उचलून घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. निर्धाव चेंडू फेकलाय. 15 षटक समाप्तीचा इशारा येतोय. एका षटका अखेरी संघाची धाव संख्या झाले 3 एक गडी बाद 3. तर मात्र पाहूया अखेरचे 3 षटक बाकी असतील. 18 चेंडू आणि 15 चेंडू माफ करा 15 चेंडू आणि 21 धावांची गरज. 15 चेंडू 21 धावा. पाहूया तनयच्या खांद्यावरती कोणत्यातरी सिद्धेशाने बार सोपवलाय. या दरम्यान समोरासमोर खेळताना पाहायला मिळतंय तनय आणि मुकेश. हाच तनय ज्याने मात्र मागच्या मॅच मध्ये 7 रन डिपेंड केल्या होत्या. त्याच्या खांद्यावरती बार सोपवला जातोय. स्ट्राइक एंड वरती मुकेश ज्याने 1 चेंडू 5 धावा असताना षटकार लगावला होता तोच मुकेश. तनय टू मुकेश सुरेख चेंडू हाफिजवर चेंडूचा मोठा फटका लागलाय. या दरम्यान संकेत मात्र मिसफिल्ड केले. काय घडतंय. चेंडू सरळ ट्रॅव्हल सीमा पार चौकारांसाठी खराब क्षेत्ररक्षण. या काय घडतंय. तनय तू मुकेश मुकेश टू तनय. सुरेख चेंडू हा पिच चेंडू आडव्या निघाला फटका. पाहूया चेंडू पर्यंत क्षेत्रक्षण येतोय का. खराब क्षेत्ररक्षण उद्योगाच्या माध्यमातून तत्पूर्वी या दरम्यान दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात मित्रांनो. आतापर्यंत 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात तनयाने. तर मात्र पाहूया काय घडतंय क्रीडांगणामध्ये. क्रीडांगणाच्या दिशेने काय घडतंय. मेगा फायनलचा सामना मेगा फायनलचा थरार उमरे प्रीमियर लीगचा अंतिम सामना क्रीडांगणामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू या दरम्यान ऑफसाइड दिशेने कडूला फटका. स्वतः गोलंदाज नाही तो चेंडूवरती. पाहूया दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न असेल का परंतु एकाच धावेचं समाधान मानावं लागतंय. एकच धाव मिळते मित्रांनो.
आता मात्र पाहूया धाव संख्या झाली मात्र दुहेरी अंकात पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या झाली 10 धावा. 14 धावांची गरज असेल विजयासाठी. या दरम्यान या षटकातील अखेरचे 2 चेंडू बाकी असतील. 12 चेंडू 14 धावा. 12 चेंडू 14 धावांची गरज असताना या दरम्यान दाखल केलं जातंय तनय. याला तनय काय करतोय, काय क्रमांक पवित्रा करेल का तनय. या दरम्यान लाईन भरकटताना पाहायला मिळतो. वाईट चेंडू फेकलाय, खराब चेंडू पाडावा लागेल तनय याच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती तनय स्ट्राइक एंड वरती असेल तर मात्र महेंद्र सलामीला फलंदाज महेंद्र आपण पाहतोय. या दरम्यान हा पिच पद्धती चेंडू चेंडू खाली क्षेत्र पुन्हा एकदा पिच चुकेले संकेतने. काय घडतंय इथे मात्र मिसफील्ड 2 चेंडू वरती इथे मात्र पाहायला मिळते संकेताच्या माध्यमातून. नऊ धावांची गरज अजूनही इथे मात्र विजयासाठी रिव्हर्स अटॅक केला आहे. या दरम्यान मिस्टॅमिक स्ट्रोक पाहूया महेश चेंडू पर्यंत पोहोचेल का, परंतु नाही. काय घडतंय तत्पूर्वी या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. या दरम्यान 2 षटक अखेरीस आपण संघाची धाव संख्या पाहतोय ती मात्र 17 धावा. तर पाहूया 7 धावांची गरज, केवळ 10 चेंडू 7 धावांची गरज असताना पाहूया कोणाच्या खांद्यावरती बाण सोपवत आहेत. 10 चेंडू 7 धावांची गरज असताना पाहूया स्ट्राइक एंड वरती असेल तर मात्र विराज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होईल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू 7 धावांची गरज असताना स्ट्राइक एंड वरती असेल तर मात्र मुकेश. पाहूया मुकेश षटकार लागून सामना विजयी करून देतो का पाहायचंय. 10 चेंडू 7 धावा. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. कुठेतरी तनय यांनी नाराज केलंय संघाला, कुठेतरी मागडा ठरलाय तनय. 10 चेंडू आणि 7 धावा. स्ट्राइक एंड वरती मुकेश. विराज टू मुकेश, मुकेश टू विराज. दबाव दबाव आणि दबाव गोलंदाजावरती दबाव आला, कारण स्ट्राइक एंड वरती मुकेश असेल. मुकेशच्या खात्यावरती तरी बार सोपवला जातोय, कारण 7 धावांची गरज असताना विराज गोलंदाजी मार्ग वरती. सुरेख चेंडू. या दरम्यान बॅटची बारची कडे घेऊन जाणार चेंडू. काय करते धाव चुकायची संधी, खराब थ्रो म्हणावा लागेल. या दरम्यान धाव बाद झालाय महेंद्र. नक्कीच खरा फटका म्हणावा लागेल. या दरम्यान मुकेशाच्या बॅटवर कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आता मात्र पाहूया 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. 9 चेंडू आणि 7 धावा. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना आपण पाहतोय या क्रीडांगणामध्ये विराज गोलंदाजी मार्गावरती. पहिले चेंडूवरती गडी 72 नक्कीच केला. 9 चेंडू 7 धावा. विराज टू मुकेश, मुकेश टू विराज. सुरेख चेंडू आडब्यात गेलेला पण पाहूया काय घडतंय. नैसर्गिक अडथळा नक्की चेंडू अडतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केले. आता मात्र विघ्नेश असेल स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतं विघ्नेश. तर मात्र 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. 8 चेंडू आणि 6 धावा. 8 चेंडू आणि 6 धावा. काय घडतंय क्रीडांगणामध्ये पाहूया. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल करताना पाहायला मिळतोय सिद्धेश. 8 चेंडू 6 धावांची गरज असताना विराज गोलंदाजी मार्ग वरती. 8 चेंडू 7 धावा. सुरेख चेंडू आडब्याने केलेला फटका. पाहूया काय घडतंय. इथे मात्र सुरेख जेल म्हणावा लागेल. बाद केलंय ते मात्र विघ्नेशाला सुरेख जेल म्हणावा लागेल नरेशाच्या माध्यमातून.
वारंवार इथे मात्र क्षेत्ररक्षण बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील आलाय फलंदाजीसाठी. स्वप्नील असेल, स्वप्नीलकडे क्षमता आहे मोठे फटके लगवण्याचे. पाहूया काय घडतंय क्रीडांगणामध्ये. 7 चेंडू आणि 6 धावा. काय घडतंय? मुकेशला कुठे नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज क्रीडांगणामध्ये. 7 चेंडू 6 धावा. काय घडतंय क्रीडांगणामध्ये पाहायचंय. सुरेश चेंडू बॅटची कडे घेऊन जाण्यासाठी यशच्या मागे. इथे मात्र सुरेशला म्हणावं लागेल. सुरेश गोलंदाजी म्हणावी लागेल या दरम्यान विराजाच्या मागे. डिंग डॉंग 11. इथे मात्र 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या म्हणून विवेक उकेडेकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर का हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. ते मात्र विराजसाठी स्ट्राईक एंड वरती आता मात्र आलाय. तो मात्र स्वप्नील भोगले. प्रेक्षकांना कृपया विनंती असेल फाउंडर लाईन पासून लांब उभं राहायचंय. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना सुरेख चेंडू या दरम्यान टप्पा पाडून थोडंसं वळण घेणारा चेंडू. आता मात्र 5 चेंडू 6 धावांची गरज. 50 षटक समाप्तीच्या इशारा. 5 चेंडू आणि 6 धावा. मेगा फायनलचा सामना, मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा नगरीमध्ये. यस काय गोलंदाजी केले विराजाने. इथे मात्र केवळ 1 धाव खर्च केले. 10 चेंडूवरती 7 धावांची गरज असताना इथे मात्र विराजच्या खांद्यावरती सिद्धेशाने बार सोपवला होता आणि केवळ 1च धाव खर्च केले ते मात्र विराजाने. आता पाहूया गोलंदाजी मार्कवरती ऋतिकला दाखल केलं जात आहे. पाहूया ऋतिक कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण मागच्या मॅच मध्ये इथे मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली होती मात्र ऋतिक याच्या माध्यमातून. आता पाहूया काय गोलंदाजी करेल. स्ट्राईक रेट वरती आपण पाहतोय मुकेश याला एक हार्ड हिटर फलंदाज. आता आपण पाहतोय 5 चेंडू 6 धावांची गरज असताना काय घडतंय क्रीडांगणामध्ये. सिद्धेश मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. ऋतिक टू मुकेश. सुरेश चेंडू आपल्या दिशेने कटवला. फटका पाहूया काय घडतंय. 1 धाव पूर्ण केले. फंबल होते नरेशच्या माध्यमातून. या दरम्यान काय घडतंय. धावची दोन्ही संधी. काय घडतंय क्रीडांगणामध्ये. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. 4 चेंडू आणि 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावा. ऋतिक असेल गोलंदाजी मार्क वरती. आज ऋतिक काय करेल. आक्रमक पवित्रा घेईल का. कारण मुकेश सारखा फलंदाज स्ट्राईक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 4 धावांची गरज असताना सुरेख चेंडू रॅपिड पद्धतीचा चेंडू होता. पाहूया काय करते. पंचाकडे दाद मागितली जाते परंतु इथे मात्र पंचायतीमध्ये दाद पेटवताना आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र 3 चेंडू 4 धावांची गरज. नक्कीच ऋतिक आणि ऋतिककडे क्षमता आहे इथे मात्र धावा रोखण्याची. पाहूया आता मात्र 3 चेंडू 4 धावा डिपेंड करू शकतोय का ऋतिक. ऋतिक टू मुकेश. मुकेश टू ऋतिक. पाहूया काय घडतंय. सुरेख चेंडू आडबॅट केला फटका. इथे मात्र दुसरा चेंडू सुटलाय. काय क्षेत्ररक्षण करतोय महेश. धावची संधी. काय घडतंय. या दरम्यान दुसरा जेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल महेश याच्या माध्यमातून. आता मात्र 2 चेंडू 2 धावांची गरज. सुरेख सामना म्हणावा लागेल. या दरम्यान मेगा फायनलचा सामना. काय मेगा फायनलचा सामना क्रीडांगणामध्ये रंगला आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज असताना काय रणनीती असेल ती मात्र ऋतिक यांची. नक्कीच तिथे मात्र जेल सुटलाय. कुठे डॉट चेंडू निघाला असता गडी बाद देखील झाला असता तो मात्र मुकेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र 2 चेंडू 2 धावांची गरज असताना ऋतिक टू मुकेश. मुकेश टू ऋतिक. पाहूया काय घडतंय. हा पिपळ चेंडू. इथे मात्र सन्मान दिलाय. 100 दिशेने गटवला फटका. एकदा पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो.
करतोय, काय घडतंय या दरम्यान खरं आपलं म्हणावं लागेल. सामना इथे मात्र डिंगडॉंग 11 संघ विजय होताना पाहायला मिळते. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार.
दिनेश कांबळे इथे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतोय विवेक कुकेडी यांनी त्यांचा आदर सत्कार करायचा दिनेश कांबळे यांचा. यानंतर आमच्या गावचे कपिल टेलर यांचा छोटासा इथे आदर सत्कार होणार आहे. यानंतर प्रभाकरजी भोगले योगेश लोणीचा आदर सत्कार करतात. यानंतर कांबळे मानकरी इथे आमच्या इथे उपस्थित